पार्ट आपल्याला डिस्कस करायचा आज. याच्यामध्ये हे सिम्बॉल्स जवळपास 6 सिम्बॉल्स या ठिकाणी आपण वापरणार आहेत. तर पहिला सिम्बॉलचा अर्थ कसा काय माहिती, फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन सेकंड एलिमेंट. म्हणजे मी जर असं म्हणतोय ए इज ग्रेटर दॅन बी, सो द फर्स्ट एलिमेंट इज ए मोठा आहे कोणापेक्षा, बी पेक्षा. नंतर ज्यावेळेस हे इनइक्वॅलिटीचं ओपनिंग तुमचं ईस्ट डिरेक्शनला असेल, म्हणजे हे जर असं उलटं झालं तर सेकंड एलिमेंट इज ग्रेटर दॅन फर्स्ट एलिमेंट, और यू कॅन से दॅट फर्स्ट एलिमेंट इज अ स्मॉलर दॅन. सो याला वाचताना आपण काय वाचणार आहे, ग्रेटर दॅन, इक्वल टू. नाव दिस फर्स्ट एलिमेंट इज इक्वल टू सेकंड एलिमेंट. ओके. नंतर बघा हा तुमचा ग्रेटर दॅन पण आहे आणि इक्वल पण आहे. याचा अर्थ काय होतो, फर्स्ट एलिमेंट इज ग्रेटर दॅन और इक्वल टू, और याचा अर्थ मध्ये और आहे बघा, और इक्वल टू सेकंड एलिमेंट. सो देर आर टू पॉसिबिलिटीज. ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचं सिम्बॉल असेल तर ग्रेटर दॅन और इक्वल टू, और मध्ये आहे. ओके. सो इथं असेल बघा, हे सिम्बॉल असेल तर फर्स्ट एलिमेंट इज स्मॉलर दॅन और इक्वल टू, स्मॉलर दॅन और इक्वल टू. आणि इक्वल टू साईनला असं वरून जर अशी क्रॉस लाईन गेली असेल तर याच्यामध्ये असं म्हटलं जातं की फर्स्ट एलिमेंट इज नॉट इक्वल टू सेकंड एलिमेंट. तर या 6 सिम्बॉल्स मध्ये आपल्याला काम करायचं आहे. हे सिम्बॉल्स तुम्हाला समजले असतील तर से एस इन अ चॅट बॉक्स. ओके. आता बघा याच्या बाबतीमध्ये जे रूल्स आहेत ते रूल्स आपण समजून घेऊ. नाऊ हे कुठल्याही प्रकारचे कुठं असे मेन्शन केलेले रूल नाही आहेत, हे अनसेड रूल आहेत बघा. हे 5 सिम्बॉल जनरली आपल्याला त्या ठिकाणी वापरायचे आहेत. हे 5 सिम्बॉल त्या ठिकाणी आपल्याला वापरायचे. आता यांच्या बाबतीमध्ये बघा काही अनसेड रूल, याला आपण मराठीमध्ये म्हणू चहापेक्षा मोठा. ओके. याला आपण म्हणू चहापेक्षा लहान, याला समान, चहापेक्षा मोठा किंवा समान, आणि चहापेक्षा लहान किंवा समान. ओके. तर अशा आपण त्याला नावं पण देऊ शकतो. आता बघा या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. पुन्हा जे सिम्बॉल आपण आता मगाशी बघितले तेच सिम्बॉल आपण इथे घेतले. याला असं वाचतोय आपण ए इज ग्रेटर दॅन बी. याला कसं वाचतोय आपण, ए इज ग्रेटर दॅन बी, बी ए इज स्मॉलर दॅन बी, और यू कॅन से बी इज अ ग्रेटर दॅन. म्हणजे जे ओपनिंग ज्याच्याकडे आहे याचं ओपनिंग, हे जे ओपनिंग आहे ज्या व्हेरिएबल कडे असेल तो मोठा असेल. ए इज इक्वल टू बी. आता याचा अर्थ काय होतं बघा, नॉट इक्वल टू. सो ए इज इदर ग्रेटर दॅन और स्मॉलर दॅन, म्हणजे तो समान नाहीये, म्हणजे तो एक तर मोठा असेल किंवा सारखा असेल, वी डोंट नो. याचा अर्थ होतोय बघा, ग्रेटर दॅन और इक्वल टू अँड स्मॉलर दॅन और इक्वल टू. दिस इज द 6 सिम्बॉल्स विच वी हॅव टू यूज. चहापेक्षा मोठा, चहापेक्षा लहान, हे मराठीत रूपांतर यांचं दिलेलं आहे. आता बघा इथं सिंपल तुम्हाला नंबर्स मध्ये मी इथं कंपॅरिझन दिली आहे. तर नंबर्स मधली कंपॅरिझन आपल्याला लगेच समजते. 7 हा लहान आहे 12 पेक्षा, 12 हा लहान आहे 16 पेक्षा, आणि 16 अगेन लहान आहे 19 पेक्षा. तर याच्यामधून कन्क्लुजन काय करू शकतो आपण, 7 इज लेस दॅन 19, 7 इज लेस दॅन 16, अँड 7 इज लेस दॅन 12 इज लेस दॅन 19. म्हणजे इथं जर तुम्ही बघितली, जर हे ओपनिंग जे आहे त्यांची दिशा एकच आहे, कॉन्स्टंट आहे. नाउ इफ आय रिप्लेस दिस बाय व्हेरिएबल्स, आता हे जे संख्या होत्या यांना मी व्हेरिएबल्सने रिप्लेस केलं. चला काय काय कन्क्लुजन काढू शकतात तुम्ही, काय काय निष्कर्ष काढू शकतात. कॅन आय से फर्स्ट कन्क्लुजन ॲज पी इज लेस दॅन टी. सो I can say that P is less than S, and I can say that Q is less than T. सो जरी आपल्याला यांच्या व्हॅल्यूज माहिती नसल्या तरी आपल्याला हे निष्कर्ष त्याच्यावरून काढता येत आहेत. तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स माय डिअर फ्रेंड. कम ऑन. म्हणजे याला याच पद्धतीने जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं काम सोपं होणार आहे. ओके. तर आपल्याला किमती न्यूमरिकल व्हॅल्यू दिल्या जात नाही, आपल्याला निष्कर्ष दिले जातात. म्हणजे बघा इथं असं दिलं बघा, इथं या इनइक्वॅलिटीची जर डिरेक्शन एकाच बाजूला असेल, इथं मध्ये काहीतरी व्हेरिएबल्स येतील, तर निष्कर्ष नक्की निश्चितपणे निघेल. जसं या ठिकाणी दिलंय बघा, यू छोटा आहे कोणापेक्षा, वाय पेक्षा, वाय छोटा आहे आय पेक्षा, आय पुन्हा छोटा आहे ओ पेक्षा, आणि ओ आणि पी यांची व्हॅल्यू इक्वल आहे. म्हणून इथं बघा दिशा सारख्या आहेत यांच्या ओपनिंगच्या, म्हणून आपण डेफिनेटली म्हणू शकतो यू इज लेस दॅन पी. सो दिस इज द डेफिनेट कन्क्लुजन यू कॅन ड्रॉ आउट ऑफ इट. सो म्हणून ज्या वेळेस त्या इनइक्वॅलिटीची दिशा सारखी असेल, सिमिलर सिच्युएशन इथे दिलेली बघा. इथं मी पहिल्यांदा इकडच्या बाजूला लेफ्ट हँड साईडला मी नंबर्स का दिलेत,
कारण नंबर्स मध्ये समजायला आपल्याला सोपं होईल. ओके, आणि मग नंतर मी इथं व्हेरिएबल्स का दिले आहेत की व्हेरिएबल्स जर दिले असतील तर ते व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला न्यूमरिकल व्हॅल्यू आपल्याला माहिती नाही. काय विचारतायत तुम्ही? रुपाली विचारतायत की मागच्या याच्यामध्ये आर क्यू आणि आर येणार नाही का? येईल ना, कारण क्यू आर आणि आर मध्ये तर दिलेलंच आहे ना डायरेक्ट. क्यू आणि आर मध्ये तर येईलच, दॅट इज म्हणजे त्याला काही रिलेशन मध्ये काही विषयच नाही आहे. याच्यामध्ये तर डेफिनेटली येणारच आहे. ओके, आता बघा इथं काय दिसतंय तुम्हाला, 24 हा मोठा आहे 20 पेक्षा, 24 मोठा आहे 19 पेक्षा, 24 मोठा आहे 11 पेक्षा, 24 मोठा आहे 14 पेक्षा पण. तर इतके सारे कन्क्लुजन्स आपल्याला वर्कआउट करता येते. आता हे कन्क्लुजन्स वर्कआउट का करता येत आहेत? कारण की ही जी इनइक्वॅलिटी कंपॅरिझन करण्यासाठीचा हा जो सिम्बॉल वापरतोय त्याचं ओपनिंग एकाच दिशेला आहे. म्हणून याचं ओपनिंग असं असेल तरी पण निष्कर्ष निघेल, आणि निष्कर्ष काढण्यासाठी एक सुंदर उदाहरण तुम्हाला मी इथं दिलेलं आहे. चला बरं, याच्यामधून मला 4 निष्कर्ष शोधून दाखवा आणि ते चॅट बॉक्स मध्ये टाका. 4 निष्कर्ष कोणते कोणते तुम्ही टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये टाका. कम ऑन, 4 निष्कर्ष कोणते कोणते तुम्ही टाकू शकता? W greater than M, M greater than B, B greater than K, K is equal to G. Come on. चला वही पेन घ्या आणि 4 निष्कर्ष तुम्ही याच्यावरून मला काढून दाखवा. व्हेरी गुड सचिन, गुड. सो तो पहिला सचिन असं म्हणतोय बघा, W हा मोठा आहे कोणापेक्षा? B पेक्षा. चालेल, व्हेरी गुड. W छोटा कसा येईल मयुरी? ओपनिंग W कडे आहे. W हा मोठा आहे कोणापेक्षा? K पेक्षा. चालेल, हे W हा मोठा आहे कोणापेक्षा? G पेक्षा. कारण जर तो K पेक्षा मोठा असेल तर G पेक्षा पण मोठा असलाच पाहिजे, कारण K आणि G च्या व्हॅल्यू सारख्या. अगेन व्हॉट आय कॅन से, M इज ग्रेटर दॅन K, M इज ग्रेटर दॅन G, B इज ग्रेटर दॅन G ऑल्सो. B तर मोठाच आहे K पेक्षा, पण तो G पेक्षा पण मोठा असेल, कारण K आणि G ची व्हॅल्यू दोघांची व्हॅल्यू सारखी आहे. तर इतके सारे 6 कन्क्लुजन आपण या स्टेटमेंटवरून त्या ठिकाणी काढू शकतो. अँड ऑल दीज स्टेटमेंट्स आर डेफिनेटली ट्रू कन्क्लुजन्स आपण ते काढू शकतो. पण बघा, आता बघा कन्क्लुजन्स कुठं कुठं नाही निघत. आता लक्ष द्या सर्वांनी, हे महत्वाचे केसेस मी पुढे सांगतोय. केस नंबर 1, 12 हा लहान आहे 28 पेक्षा आणि 28 हा मोठा आहे कोणापेक्षा? 15 पेक्षा. आता मला 12 आणि 15 या दोघांमधलं जर रिलेशन फाइंड आउट करायचं झालं तर मी काय म्हणतो, 12 छोटा आहे 15 पेक्षा. ही केस नंबर 1. केस नंबर 2 बघा, म्हणजे 25 हा लहान आहे 48 पेक्षा आणि 48 मोठा आहे 23 पेक्षा. आता मला 25 आणि 23 मधलं जर रिलेशन फाइंड आउट करायचं असेल तर मला काय भेटतंय बघा, 25 हा मोठा आहे 23 पेक्षा. अँड दिस इज द थर्ड केस माय डिअर फ्रेंड, दिस इज द थर्ड केस काय होते बघा, 34 हा लहान आहे 50 पेक्षा आणि 50 हा मोठा आहे 34 पेक्षा. सो व्हॉट वी कॅन से अबाउट 34च्या बाबतीत असं म्हणू शकतो आपण, 34 इज इक्वल टू 34. म्हणजे ज्या वेळेस तुमच्या या दोन इक्वॅलिटी अशा एकमेकाला फेस करत असतील तर या ठिकाणचे जे पण व्हेरिएबल्स असणार आहेत त्यांच्या बाबतीमध्ये 3 पॉसिबिलिटीज शक्य आहेत. कोणत्या कोणत्या? एक तर लेस दॅन असेल, एक तर ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. दिस 3 पॉसिबिलिटीज आर देअर. कुठल्याही पद्धतीने आपण डेफिनेट कन्क्लुजन तिथं काढू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, नाव सी, P R इज लेस दॅन P अँड P इज ग्रेटर दॅन T. सो मी याच्यामध्ये काय काय कोणते कोणते बघा कन्क्लुजन काढू शकतो. एक तर R लहान असेल T पेक्षा, किंवा R मोठा असेल T पेक्षा, किंवा R आणि T ची व्हॅल्यू काय असेल? सारखी असेल. सो आय हॅव दिस 3 पॉसिबिलिटीज हिअर. यांच्यामध्ये ऑर येणार आहे. हा मुद्दा जर तुम्हाला समजला असेल तर से आय इन अ चॅट बॉक्स. जेव्हा नंबर्स दिले असतात तेव्हा कंपॅरिझन व्यवस्थित होते, पण जर नंबर दिले नसतील तर आपल्याला कंपॅरिझन करायला अशा 3 पॉसिबिलिटीज त्यामध्ये येतात. म्हणून ही गोष्ट तुम्ही डोक्यामध्ये पक्की करा आणि आपल्याला त्या आधारावर आपल्याला उदाहरणं द्यायची, प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. ओके, सो बघा, अशा जेव्हा असतील एकमेकाला फेसिंग जेव्हा असतील त्यावेळेस निष्कर्ष कधीच निघत नाही, पॉसिबिलिटीज निघतात, निष्कर्ष निघत नाही. म्हणजे आता बघा कुठं कुठं निष्कर्ष निघणार नाही. आता A लेस दॅन R लेस दॅन U इथपर्यंतचा जर मी पार्ट घेतला
तर डेफिनेटली मी काय सांगू शकतो सांगा बरं, E इज लेस दॅन यू, असं मी तुम्हाला सांगू शकतो. यस, दिस इज डेफिनेटली ट्रू कन्क्लुजन. बट जर तुम्ही मला जर विचारलं की सर या ठिकाणी असं आर, यू आणि आय यांच्यामध्ये कन्क्लुजन विचारा, तर त्याच्यात कन्क्लुजन निघणार नाही. कारण बघा इथं काय देतं, आर इज लेस दॅन यू अँड यू इज ग्रेटर दॅन आय. मला सांगा कोणत्या कोणत्या पॉसिबिलिटीज निघतील आय आणि आर मधल्या? विच आर द पॉसिबिलिटीज? एक तर आर हा लहान असेल आय पेक्षा, किंवा एक तर आर मोठा असेल आय पेक्षा, किंवा आर आणि आय ची व्हॅल्यू कशी असेल, सारखी असेल. सो दीज आर द 3 पॉसिबल व्हॅल्यूज. निश्चित निष्कर्ष निघत नाही. आणि म्हणून जिथं दिशा बदलली, इनइक्वालिटीजची फेसिंगची दिशा जिथं बदलली, तिथं बाहेरच्या टोकांवर निष्कर्ष निघत नाही. ट्राय टू अंडरस्टँड दिस. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. येस. नाव आता बघा, हे अजून तुम्हाला या ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. ज्या ज्या वेळेस त्यांची दिशा एक असते बघा, दिशा दिसते तुम्हाला इथं, ग्रेटर दॅन. सो व्हॉट वी कॅन से, ए इज ग्रेटर दॅन सी. पुन्हा ग्रेटर दॅन इक्वल टू जरी असला, ओके, इथं जर एक तर ग्रेटर दॅन आहेच म्हणजे एक निघेलच. याचा स्क्रीनशॉट घ्या. एक ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन निघेल. So all these situations, in all these situations, your conclusion is A is greater than C. A is greater than C. लक्षात घ्या. पुढचं स्क्रीन बघा. या सर्व ठिकाणी लेस दॅनचा कन्क्लुजन निघणार आहे. A is less than C. A is less than C. स्क्रीनशॉट घ्या. आता या ठिकाणी बघा 3 कन्क्लुजन्स निघतात, 2 कन्क्लुजन्स निघतील बघा. आता इथे काय देते बघा, ए ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी अँड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. आता बघा दोघं इनइक्वॅलिटी कंटिन्युएशन मध्ये आहे. ग्रेटर दॅन पण कंटिन्युएशन मध्ये आणि इक्वल टू पण कंटिन्युएशन मध्ये आहे. सो व्हॉट इज द कन्क्लुजन हिअर, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी असं निघणार आहे. म्हणजे एकतर ए सी पेक्षा मोठा आहे और बोथ आर सेम. दोघं कंटिन्युएशन मध्ये, इक्वल टू पण आहे आणि ग्रेटर दॅन पण आहे. आता मला सांगा इथं असं दिलंय बघा, ए इज इक्वल टू बी अँड बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. नाउ इफ बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, तर ए देखील ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी असायला पाहिजे, कारण की ए आणि बी च्या व्हॅल्यू सारख्या आहे. जे रिलेशन बी सी चं असेल तेच रिलेशन ए सी चं असणार आहे, कारण की ए आणि बी च्या व्हॅल्यू कशा आहेत, सेम आहेत. ओके, सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल दिस थिंग आणि याला फेअर करा. नंतर सिमिलर रिलेशनशिप दिलंय, मागच्या सारखंच आहे, फक्त इनइक्वॅलिटीला ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू त्यावेळेस आपल्याला या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये शहानिशा करायची आहे. आता या सर्व ठिकाणी आपल्याला कन्क्लुजन्स निघत नाहीत. आता बघा इथं कन्क्लुजन्स का निघत नाहीयेत, एकतर ह्या इनइक्वॅलिटी एकमेकाला फेस करतायत, किंवा हे अपोजिट डिरेक्शन मध्ये ओके, एकतर फेस करतायत किंवा अपोजिट डिरेक्शन मध्ये आहेत. जर अशी सिच्युएशन असेल किंवा अशी सिच्युएशन असेल तर त्या केसमध्ये नक्की कन्क्लुजन निघत नाही. नो डेफिनेट कन्क्लुजन कॅन बी ड्रॉन. तर डेफिनेट कन्क्लुजन येत नाही, त्याच्यामध्ये ऑर वाली पोझिशन येते, कॉम्प्लिमेंटरी पेअर. बघा, ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू, ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे तिघ सिच्युएशन ज्या मी मगाशी सांगितल्या त्या सिच्युएशन येत आहेत. इथपर्यंतचा मुद्दा तुमचा क्लिअर असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. थेरॉटिकल पार्ट येतो आणि तो तुम्ही एक दोनदा तुम्ही त्याच्यावर ओव्हरलुक केलं, तुम्ही 2-3 वेळेस त्याच्यावर लक्षपूर्वक त्याचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या सहज लक्षात येईल असा तो भाग आहे. फार रॉकेट सायन्स आहे, न समजणारी गोष्ट आहे असं काहीच नाहीये. आता बघा प्रश्न कसे विचारले जातात आपल्याला.
नाउ दिस इज द ट्रेंड ऑफ आस्किंग द क्वेश्चन्स. एक स्टेटमेंट दिलं जातं, त्या स्टेटमेंटमध्ये काही व्हेरिएबल्स आणि इनइक्वालिटीचे सिम्बॉल्स दिलेले आहेत आणि आपल्याला त्याच्यावरून कोणतं कन्क्लुजन डेफिनेटली ट्रू आहे ते ठरवायचं आहे. आता बघा या ठिकाणी काय म्हटलंय, पी ग्रेटर दॅन क्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एस, एस इज इक्वल टू आर. तर डेफिनेटली आपल्याला ग्रेटर दॅन ही इनइक्वॅलिटी कंटिन्युएशन मध्ये आहे, पण इक्वल टू इथं होतं, पण इथं इक्वल टू नाही आहे. म्हणून पी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आर हे कन्क्लुजन ट्रू होणार नाही. वाय नॉट ट्रू? कारण इक्वल टू पण आहे ना, इक्वल टू कंटिन्युएशन मध्ये झाली आहे का राहुल? झालेली नाहीये. सो फर्स्ट इज रॉंग. सेकंड, आर इज ग्रेटर दॅन क्यू. इनफॅक्ट आर हा तर काय बघा, लेसचा सिम्बॉल आर कडे आहे, एस कडे लेस आहे म्हणजे तो आर कडे पण आहे, म्हणजे हे पण कन्क्लुजन ट्रू होत नाही. सो नन ऑफ द कन्क्लुजन, none of conclusion is true. Both conclusions are follow. None follows. None of the conclusion is true. लक्षात घ्या. इथं तर बघा स्टेटमेंट आपल्याला क्लब करून दिलेले आहेत. काही सिच्युएशन मध्ये अशा सिच्युएशन्स आपल्याला येतील ज्याच्यामध्ये आपल्याला व्हेरिएबल्स वेगवेगळ्या स्टेटमेंट्स मध्ये दिलेत. चला प्रत्येकाने विचार करा याच्यावर. एल इज इक्वल टू टी, टी छोटा आहे किंवा इक्वल टू जे, जे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के. जिथं इनइक्वॅलिटीचा सिम्बॉल बदलला तिथं कोणत्याही प्रकारचं रिलेशन बिल्ड होत नाही. ओके, ऍब्सोल्युटली करेक्ट कृणाली, व्हेरी गुड, व्हेरी गुड. नो अनुराधा, व्हेरी गुड राहुल, व्हेरी गुड सचिन. बघा इथून इनइक्वॅलिटीची पोझिशन बदलली आहे, म्हणजे हा व्हेरिएबल आणि इकडचे सर्व व्हेरिएबल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं रिलेशन बिल्ड होणार नाही. एल हा मोठा आहे के पेक्षा निश्चित सांगता येत नाही. सो दिस इज नॉट ट्रू. टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू के निश्चित सांगता येत नाही हे पण, कारण के आणि टी मध्ये तीन पॉसिबिलिटीज येतील. एक तर टी हा लहान असेल के पेक्षा, or you can say t is greater than k, or you can say t is equal to k. So these are the three possibilities between this t and k. पण इथं दोनच दिलाय म्हणून नॉट पॉसिबल. सो नन फॉलोज. व्हेरी गुड. नाव चला या प्रश्नाच्या बाबतीत उत्तर देण्याचा प्रयत्न करा. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन एव्हरीवन. V less than L, L is greater than or equal to J, J is less than equal to T. कृणाली, व्हेरी गुड. जिथून इनइक्वॅलिटीची पोझिशन बदलली तिथून कार्यक्रम संपला. येस, गुड. कम ऑन, वी हॅव 43 मेंबर्स इन अ ग्रुप. व्हेरी गुड. कम ऑन, कम ऑन, कम ऑन. विशाल साळुंके, चेक युअर आन्सर. बघा इथं हा लेस दॅन होता आणि हा ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, म्हणजे याच्या इथं दोघांची बोथ इनइक्वॅलिटीज आर फेसिंग टुवर्ड्स ईच अदर. सो यू कॅनॉट एस्टॅब्लिश द रिलेशन बिटवीन व्ही अँड जे. सो रॉंग. नाउ एल इज इक्वल टू टी. इथून पण बघा या अशा झाल्या आहेत. ओके, एकमेकाला अपोजिट आहेत. म्हणजे आपण असं म्हटलंय की जर बोथ एकमेकाला फेस करत असतील किंवा अशा बाजूला असतील तर याच्या पलीकडे जे येणारे जे व्हेरिएबल्स असतात त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं निश्चित रिलेशन सांगता येत नाही. सो दिस इज ऑल्सो नॉट ट्रू. सो बोथ नॉट फॉलोज. नन ट्रू, नन ट्रू. येस, कम ऑन. नाउ गिव्ह मी द आन्सर. लुक ॲट द डिरेक्शन ऑफ इनइक्वॅलिटी. ते कोणत्या दिशेला फॉलो करतायत? कम ऑन, थोडीशी ऍक्युरेसी लेवल वाढवा आता. ओके, आता बघा इनइक्वॅलिटी ईस्ट डिरेक्शन कडे आहे. डेफिनेटली बघा आपल्याला काहीतरी वर्कआउट करता येईल. आपल्याला काय म्हणतात पहिला, जी इज ग्रेटर दॅन एफ. इनफॅक्ट जी इज लेस दॅन एफ. सो गॉन. के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एम झालं असतं इक्वल टू. इक्वल टू केव्हा झालं असतं? जर एफ आणि एम मध्ये पण इथं इक्वल टू वाला सिम्बॉल राहिला असता तर. पण तसा आहे का इथं? तसा नाहीये.
म्हणून हे दुसरं पण फॉलो करणार नाही. सो नन फॉलोज, नन फॉलोज, नन फॉलोज. हा, आरती बघून घ्या कोणाकोणाचा अजून कोणी दिलंय. आरती, समीक्षा, चेक युअर आन्सर. आलं केव्हा असतं बघा, मी पुन्हा एकदा सांगतोय. सेकंड कन्क्लुजन ट्रू केव्हा आलं असतं, इथं पण इक्वलचा सिम्बॉल राहिला असता तर. पण इथं इक्वलचा सिम्बॉल नाहीये, फक्त ग्रेटरचा सिम्बॉल आहे. सो दिस बोथ आर नॉट फॉलोइंग. ओके, नाव आता हे ऍक्च्युअल एक्झाम सिच्युएशन आहे, बट याच्यावर जाण्यापूर्वी मी अजून तुम्हाला एक प्रकारचे क्वेश्चन्स या ठिकाणी विचारतो. अँड ट्राय टू गिव्ह मी द आन्सर ऑफ दॅट पर्टिक्युलर केस. कम ऑन. ओके, चला या ठिकाणी विचारलंय मी तुम्हाला आणि तुमचं उत्तर 1 2 3 4 5 याप्रमाणे नोट करायचं इथं. आता इथं सेपरेट सेपरेट स्टेटमेंट दिलेले आहेत तुम्हाला. सेपरेट स्टेटमेंट दिले आहेत तुम्हाला, ते एकत्र करायचे. एकत्र करताना कॉमन व्हेरिएबल घेऊन एकत्र करायचे. चला ट्राय, प्रयत्न करा. आता बघा, टी इज इक्वल टू एन, तर पुढे एन किंवा टी ने असलेलं स्टेटमेंट आहे का बघा. एन, एन इज लेस दॅन ई. सो ई ला स्टेटमेंट असलेलं ई इज इक्वल टू जी अँड जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. सो मी अशा पद्धतीने क्लब केले, ते अशा पद्धतीने क्लब केले. कनेक्टिंग व्हेरिएबल मी शोधले. आता पहिले काय म्हणतंय, ए इज ग्रेटर दॅन टी. यस, बघा हा सिम्बॉल ग्रेटर दॅनचा सिम्बॉल कंटिन्यू झाला आहे. सो फर्स्ट स्टेटमेंट इज ॲब्सोल्युटली ट्रू. नाउ ए इज इक्वल टू टी, हाऊ इट इज पॉसिबल. इथं बघा, इथं जर हा इक्वल टू राहिला असता ना, एन आणि ई च्या मध्ये हा इक्वल टूचा सिम्बॉल जर मी ब्लॅक कलरने ते देतोय बघा, जो नाहीये तिथं असा राहिला असता, तर मी यांच्यामध्ये ईदर ऑर म्हटलं असतं. यांच्यामध्ये ईदर ऑर म्हटलं असतं, पण नाहीये, हा असा नाहीये. म्हणून फक्त कन्क्लुजन 1 फॉलोज. सो युअर आन्सर इज 1. युअर आन्सर इज 1. हा, इनइक्वालिटी एका बाजूला आहे ना. बघा हे इक्वल टू तर आपल्याला फ्रेंडली, दिस इज अ मोस्ट फ्रेंडली सिम्बॉल. यस, बघा पहिली स्टेप काय केली आपण, त्यांना एकत्र केला बघा. टी इज इक्वल टू एन, एन इज लेस दॅन ई, ई इज इक्वल टू जी अँड जी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. नाव आता बघा, आपल्याला काय दिसतंय, हा इनइक्वॅलिटीचा जो कंपॅरिझनचा सिम्बॉल होता ना, याची डिरेक्शन इकडे ईस्टला आहे, याची पण ईस्टला आहे. म्हणून डेफिनेटली हा ए या इतर सर्वांपेक्षा काय असेल, मोठा असेल. म्हणून पहिलं कन्क्लुजन ट्रू आहे. पहिलं कन्क्लुजन ट्रू आहे. आता बघा दुसरं काय म्हणतो, ए इज इक्वल टू टी. ए इज इक्वल टू टी कुठं आहे, नाही दिसत आहे. इक्वल टूचा सिम्बॉल इथं आहे, इथं आहे, इथं आहे, पण या दोघांच्या मध्ये आहे का, इथं एन आणि ईच्या मध्ये नाही आहे. म्हणून दुसरं सेकंड ट्रू नाही आहे. ओके, सो युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो.
पहिल्यांदा स्टेटमेंट एकत्र करा. पहिल्यांदा स्टेटमेंट एकत्र करा. बघा यू शी जोडलेले दोन आहे, आपल्याला ए आणि यू मध्ये काढायचं आहे. सो यू आणि टी चा संबंध घ्या. यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू टी अँड टी इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. बोथ फॉलोज येणार नाही. कसं बोथ फॉलोज येईल? म्हणजे डेफिनेटली व्हॉट यू कॅन कन्क्लूड हिअर, यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए. इथं ऑर म्हटलंय, लेस दॅन ऑर इक्वल टू. सो पहिला काय म्हणतोय बघा, यू च्या बाबतीत यू इज लेस दॅन ऑर इक्वल टू ए ऑर दिस सिच्युएशन. म्हणजे एकतर ए मोठा यू पेक्षा किंवा ऑर बोथ आर सेम. So your answer will be either or. Option number 3. Option 3. किती लोकांचं आलंय? चुका करू नका मित्रांनो. याला वाचतानाच आपण कसं वाचतोय मी हे तुम्हाला अगोदर पण हे तुम्हाला शो करून दाखवलं. याला रीड कसं करतो आपण? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. सो दीज आर कॉम्प्लिमेंटरी. एक तर पहिलं सत्य असेल किंवा दुसरं सत्य असेल. आणि हे कंटिन्युएशन मध्ये आलं ना. मी एवढाच भाग का घेतला, डी एल चा भाग का नाही घेतला? कारण मला कन्क्लुजन फक्त यू आणि ए मध्येच विचारलं होतं, म्हणून मी ते त्यांनाच जोडण्याचा प्रयत्न केलाय. लक्ष द्या. हा प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. स्टेटमेंट कसं एकत्र करायचं आता मला सांग विशाल. स्टेटमेंट कसं एकत्र करायचं असा प्रश्न आहे तुम्हाला. समजा यू लेस दॅन टी, हे तर मला दिलं होतं बघा. इथं उतरवलं मी. हे इथं उतरवलं. आता मी पुढे इथं टी आलाय माझा. या स्टेटमेंट मध्ये टी आहे. आता टी कसा दिलाय बघा, इथं टोक त्याच्याकडे, लहान टोक त्याच्याकडे. मग म्हणून मी याला काय केलं बघा, टी लहान आहे किंवा समान आहे कोणापेक्षा? ए पेक्षा. आय होप तुम्हाला समजलंय. मला दुसरे लावायचे असते, दुसऱ्यांचे पण रिलेशन मी केलं असतं तर काय केलं असतं बघा, यू लहान आहे किंवा बरोबर आहे कोणाच्या एल ला. यू लहान आहे किंवा बरोबर आहे कोणाच्या एल ला. नाव पुढे काय, एल लहान आहे किंवा समान आहे कोणाच्या डी ला. एल लहान आहे किंवा समान आहे कोणाच्या डी ला. म्हणजे जेवढे व्हेरिएबल्स होते तेवढे मला एकत्र करता आले असते. आय होप विशाल समजलं असेल तुम्हाला. खूप काही चॅलेंजिंग नाहीये ते. समजलं असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन. म्हणजे बघा, ए इज ग्रेटर दॅन टी. उदाहरण मी तुम्हाला देतोय आणि हेच जर मी असं लिहिलं तर टी इज लेस दॅन ए. बोथ आर करेक्ट. दे आर द सेम स्टेटमेंट इन डिफरंट फॉर्म्स. कम ऑन, गिव्ह मी द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. खूप विचारपूर्वक करा. टी आणि एस मध्ये आपल्याला विचारलंय तर टी आणि एस कसं जोडता येईल ते बघा. बघा मी पहिलं विधान घेतोय बघा, एल इज लेस दॅन ए. आता ए घेतो मी. हा ए इज इक्वल टू टी. ओके फाईन. आता एल आणि एस मध्ये इथं रिलेशन दिलेलं आहे. सो एल हा मोठा आहे. एल मोठा आहे, समान आहे कोणापेक्षा? एस पेक्षा. नंतर आता एस हा लहान आहे आणि समान आहे कोणापेक्षा? एच पेक्षा. नाव लुक ॲट दिस, टी अँड एच. इथून तुमची दिशा बदलली आहे. सो यू कॅनॉट फिगर आउट द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन टी अँड एच. सो दिस इज गॉन. दुसरा, इथून बघा एवढी जर तुम्ही सिच्युएशन जर बघितली, एवढी सिच्युएशन बघितली तर तुम्हाला डेफिनेटली सांगता येईल टी इज ग्रेटर
T is greater than S, so your answer is option 2. Conclusion 2 is true. Conclusion 2 is true. Yes, conclusion 2 is true only. खूप विचारपूर्वक करावं लागेल. बघा मी एकत्र करतोय पुन्हा. L लेस दॅन A हे तर दिलेलंच आहे स्टेटमेंट. नंतर A इज इक्वल टू टी दिलं होतं मला इथं. आता टी शी कनेक्टेड स्टेटमेंट नाही आहे माझ्याकडे, तर मी एल शी कनेक्टेड स्टेटमेंट शोधतोय. बघा एल साठी काय दिलं, एल हा मोठा आहे, एल इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एस. नाव एस इज लेस दॅन ऑर इक्वल टू एच. नाव स्वाती, बघा आता इथून आपल्याला काय दिसतंय, हा एच इथं आहे आणि टी इथे. आपल्याला रिलेशन बिल्ड करायचं आहे यांच्यामध्ये, पण इथं इनइक्वॅलिटी इथून एकमेकाच्या दिशा बदलवत आहे, डिरेक्शन चेंज. सो यू कॅनॉट फाइंड आउट द एक्झॅक्ट रिलेशन बिटवीन दिस एच अँड ऑल द अदर व्हेरिएबल्स ऑन दिस साइड. सो दिस फर्स्ट इज गॉन. फर्स्ट इज गॉन. आय होप तुम्हाला समजलं. दुसरा पार्ट, दुसरा बघा इथून आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. एवढा जर तुम्ही ऑब्झर्व केला, हा टी तुमचा इथं आहे, एस इथं आहे, इनइक्वॅलिटी इकडं फेस करतायत. सो वी कॅन डेफिनेटली से दॅट ओपनिंग कोणाकडे, टी कडे चाललाय ओपनिंग. सो व्हॉट वी कॅन से, टी इज डेफिनेटली ग्रेटर दॅन एस. सो युअर ऑप्शन इज 2. आता समजलं असेल तर येस म्हणा. आता समजलं असेल तर येस म्हणा. कम ऑन. ओके, नाव सो दिस इज द वन काइंड ऑफ क्वेश्चन्स. हा एक प्रकार आहे प्रश्न विचारण्याचा, आणि हा ॲक्च्युअल क्वेश्चन प्रकार आहे. बघा आता कालच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण, परवाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण तुम्हाला असं दिसलं असेल, तर डेफिनेटली तुम्हाला 5 प्रश्न असे विचारलेच जातात. इव्हन राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये देखील प्रश्न याचे 5 प्रश्न विचारलेच जातात. म्हणजे आपल्याला इथं काय करायचं बघा, पहिल्यांदा हे जे सिम्बॉल आहेत ना ते डिकोड करायचे, आणि ते सिम्बॉल्स मग या ठिकाणी वापरून, ते सिम्बॉल्स कोणत्या इनइक्वॅलिटीसाठी वापरले, एकदा ते डिसिजन झाल्यानंतर मग आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. चला तर मग आपण करू. पहिला प्रश्न असल्यामुळे बघा इथं काय म्हणतोय, ॲट द रेट ए ॲट द रेट बी, म्हणजे ए इज नॉट स्मॉलर दॅन बी. याचा अर्थ नॉट स्मॉलर दॅनचा अर्थ काय होतो, एकतर ग्रेटर दॅन असेल किंवा इक्वल टू असेल. नॉट स्मॉलर दॅन म्हणजे एकतर ग्रेटर दॅन किंवा इक्वल टू. A hash B is mean that neither smaller nor equal. Who will tell me what is neither smaller nor equal? That means greater than. That means greater than. Next, percentage means neither smaller nor greater. Neither smaller nor greater. That means equal to. पुढचं, डॉलर साइन मीन्स नॉट ग्रेटर दॅन म्हणजेच काय, लेस दॅन ऑर इक्वल टू. स्टार म्हणजे काय, नीदर ग्रेटर नॉर इक्वल म्हणजेच काय, लेस दॅन. सो आपल्याला हे 5 सिम्बॉल्स भेटले. चला मग पहिला क्वेश्चन मी तुम्हाला करून दाखवतोय. बघा इथं काय म्हणतोय बघा, टी, लेट मी यूज अनदर कलरिंग. T at the rate T is greater than or equal to V. आता V ने जोडता येईल यांना, V hash M. So V is greater than M. पर्सेंटेज ने जोडता येईल, M is equal to F. हा, तर पहिला रिलेशन काय म्हणतोय, T greater than M. Come on, tell me. Yes, T is greater than M. This is definitely true. दुसरं काय म्हणतोय, टी ॲट द रेट टी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एफ. राहिलं असतं कदाचित जर इथं पण इक्वल टू ची सिम्बॉल आला असता तर, पण तो तसं नाही आहे. सो दिस सेकंड इज नॉट करेक्ट. सो युअर आन्सर इज फर्स्ट स्टेटमेंट और कन्क्लुजन 1 फॉलोज और 1 फॉलोज, ए फॉलोज. हा प्रश्न समजला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. काहीच चॅलेंज नाही आहे मित्रांनो, नथिंग चॅलेंजिंग ॲट ऑल. Only you have to convert the symbols into inequality symbols and then you have to use the basic concept. Come on, दुसरं, तिसरं आणि चौथं मी तुम्हाला वेळ देतोय, 3 मिनिटाचा वेळ देतोय. चला, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर्स. कम ऑन.
ओके, बघा आता करू आपण. डॉलर साइन म्हणजे काय म्हणतो, एल इज लेस दॅन ऑर इक्वल टू एन. देन स्टार म्हणजे लेस दॅन, एन इज लेस दॅन एफ. Then R and L is given. So R percentage L म्हणजे R and L both are same. So this is the relation you can establish between given variables. Now F hash, F is greater than R. F is greater than R is definitely true. First is true. Then R dollar symbol, R is less than or equal to N. R is less than or equal to N. बरोबर आहे. जे रिलेशन एल आणि एन मध्ये असेल तेच रिलेशन आर आणि एन मध्ये असणार आहे. सो दिस इज ऑल्सो ट्रू. सो दुसऱ्या स्टेटमेंटचे बोथ ट्रू, बोथ ट्रू. नाव थर्ड, एच हॅश, एच इज लेस दॅन आय. I at the rate J means I is greater than or equal to J, and J dollar symbol, J is less than or equal to P. इथून इनइक्वॅलिटी चेंज झाली म्हणजे पी एच आय यांच्यामध्ये कोणतेही रिलेशन निघणार नाही. पी एच आय एच पी कोणतेही रिलेशन निघणार नाही. एच आणि जे मध्ये निघेल बघा. एच हॅश म्हणजे काय, एच मोठा आहे कोणापेक्षा, जे पेक्षा आहे ना. इथून एवढं बघा, एवढं बघा, मोठा जो सिम्बॉल आहे तो कोणाकडे, एच कडे आहे. सो दिस फर्स्ट इज ट्रू, ओनली वन इज ट्रू, वन वन फॉलोज. नंतर एल स्टार डी, एल स्टार, एल छोटा आहे कोणापेक्षा, डी पेक्षा. डी हॅश, डी मोठा आहे कोणापेक्षा, के पेक्षा. अँड के डॉलर सिम्बॉल जे. बघा इथून इनइक्वॅलिटी फार बदललेल्या आहेत, व्हेरिएबल आहेत. सो एल आणि के मध्ये डेफिनेटली कन्क्लुजन निघणार नाही. सो दिस इज फॉल्स, दिस इज फॉल्स. येस. तर अशा प्रकारे हा सर्व प्रकार आहे. मागच्या शनिवारी मी तुम्हाला जी टेस्ट दिली आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे प्रश्न विचारले होते. आता थोडंसं बघा, राज्यसेवेमध्ये कसा प्रश्न विचारला जातो याच्यावर ते मी तुम्हाला दिलेलं आहे. सोपा आहे हा, खूप सोपा आहे. चला याचं उत्तर टाकण्याचा प्रयत्न करा. ए इज ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, अँड सी इज ग्रेटर दॅन डी. तर खालील कोणता पर्याय योग्य आहे? चला टाका, चॅट बॉक्समध्ये टाका, टाका कोणता पर्याय योग्य आहे. पवार देवयानी चेक करा. सो कम ऑन. सो बघा याला एकत्र कसं करू शकतो आपण. ए ग्रेटर दॅन बी, बी इज ग्रेटर दॅन सी, सी इज ग्रेटर दॅन डी आहे ना जोडणारे, हे कनेक्टिंग पॉइंट्स आहेत ना हे. सो व्हॉट यू कॅन से, मोठा भाग कोणाकडे, डी कडे. सो ए इज ग्रेटर दॅन डी. दिस इज सिम्पलेस्ट वन. नाव मराठीमध्ये बघा असा प्रश्न विचारला जातो आपल्याला. चला मराठीमध्ये हा विचारला गेलेला प्रश्न आहे. राज्यसेवेचा एमपीएससीची जेव्हा तुम्ही परीक्षा द्याल त्यामध्ये असा प्रश्न विचारला जातो. चला करा, काही हरकत नाही आहे. ओके, फक्त इंग्रजीच्या ऐवजी सर्व सिच्युएशन्स मराठीमध्ये दिलेल्या आहेत. मी तुम्हाला वेळ देतोय, काही वेळ देतोय तुम्हाला, 45 सेकंदाचा. कम ऑन. आयोगामध्ये असा एकच प्रश्न विचारला जातो, एकच प्रश्न विचारला जाईल या सिच्युएशनवर. पण तुम्ही बँकिंग एक्झाम्स मध्ये जर बघितलं तर बँकिंग एक्झाम मध्ये एका सिच्युएशनवर 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. नकार समजा, ऍट द रेट म्हणजे काय म्हणतोय बघा. ए बी पेक्षा लहान नाही, लहान नाही म्हणजे एकतर मोठा असेल किंवा समान आहे. हॅश म्हणजे काय म्हणतोय, ए हा बी एवढा नाही आणि लहानही नाही म्हणजेच मोठा आहे. पर्सेंटेज म्हणजे काय म्हणतोय, पेक्षा मोठा नाही म्हणजे लहान आहे किंवा समान आहे. कॉपीराइट म्हणजे काय म्हणतोय, लहान नाही आणि मोठाही नाही म्हणजे समान आहे. आणि डॉलर सिम्बॉल काय म्हणतोय, लहान नाही आणि एवढाही नाही, लहान नाही आणि एवढाही नाही म्हणजेच मोठा आहे, पुन्हा म्हणजेच मोठा आहे.
ठीक आहे, असू द्या, बघू आपण काय करता येईल आपल्याला. लहान नाही आणि एवढाही नाही, असं म्हणजे दोन सिम्बॉल तुम्हाला ग्रेटर दॅन साठी आले. तर पहिलं काय म्हणता येईल बघा, जे हॅश. सो जे मोठा आहे कोणापेक्षा, एच पेक्षा. एच कॉपीराईट टी म्हणजे काय, एच इज इक्वल टू टी आहे, अँड टी डॉलर सिम्बॉल आर म्हणजे टी हा मोठा आहे कोणापेक्षा, आर पेक्षा. चला कोणते कोणते, आणि शेवटचं दिलंय आर पर्सेंटेज एफ म्हणजे आर हा लेस दॅन ऑर इक्वल टू एफ पेक्षा. ठीक आहे, पहिला कन्क्लुजन काय म्हणतोय, जे हॅश, जे मोठा आहे आर पेक्षा, जे मोठा आहे आर पेक्षा आहे. बघा दिसतंय, जे मोठा आहे आर पेक्षा, गुड. आर मोठा आहे एफ पेक्षा, आर मोठा आहे एफ पेक्षा. इनफॅक्ट आर साठी दोन पॉसिबिलिटीज येत आहेत, आर साठी दोन पॉसिबिलिटीज येत आहेत. नो, आर तर कोणत्याही परिस्थितीत मोठा नाहीये, सो दुसरं कॅन्सल झालं. जे मोठा आहे टी पेक्षा, यस जे मोठा आहे टी पेक्षा. सांगा उत्तर तुमचं काय येणार आहे मग. उत्तर काय येणार आहे बघा, अनुमान पहिलं आणि तिसरं अनुमान सत्य आहे, पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. येस, 1 and 3 follows. 1 and 3 follows. फरक एवढाच आहे, फक्त इंग्रजीचा प्रश्न मराठीत दिलाय. आयोगात एमपीएससी मध्ये जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा एकच प्रश्न विचारला जातो. चला हा करा, एमपीएससीतला प्रश्न आहे पुन्हा. कम ऑन एव्हरीवन, मी तुम्हाला खूप सारे प्रश्न याच्यानंतर तुम्हाला पीडीएफ त्याचं पाठवणार आहे, पण काही क्वेश्चन्स तुम्ही इथं करा. कम ऑन. आणि अजून बघा, तुम्ही प्रत्येकाचा सिम्बॉल तिथं डिकोड करण्यापेक्षा अजून एक पद्धत सांगून देतो, लक्षात घ्या. जर राज्यसभेला हा प्रश्न विचारला गेला तर डायरेक्ट इथं या, ए हॅश, मग हॅश साठी विचारा लहान नाही आणि समानही नाही. लहान नाही आणि समानही नाही म्हणजे मोठा आहे, ए मोठा आहे बी पेक्षा. नंतर बी इक्वल टू डी, याचा इक्वल टूचा अर्थ काय, समान नाही आणि मोठाही नाही म्हणजे काय, लहान आहे. डी बी लहान आहे डी पेक्षा. त्रिकोण, त्रिकोणाचा अर्थ काय, त्रिकोण लहान नाही आणि मोठाही नाही म्हणजे समान आहे. चला हा असं करा. आता बघा, ए हॅश ई, हॅशचा अर्थ काय, लहान नाही आणि समानही नाही म्हणजे मोठा आहे. ओके, आपण ऑलरेडी घेतलाय. ए मोठा आहे का ई पेक्षा, ए मोठा आहे का ई पेक्षा, नाही. इथून बघा इनइक्वॅलिटीचा सिम्बॉल बदललाय, सो गॉन, पहिला बरोबर नाही. ई मोठा आहे का बी पेक्षा, ई मोठा आहे बी पेक्षा, ई मोठा आहे बी पेक्षा, आहे. सो दुसरं सत्य आहे, ओनली निष्कर्ष सेकंड इज ट्रू, सेकंड फॉलोज. किती लोकांना असं वाटलं आता की या पद्धतीने अजून काही वेळ वाचू शकतो आपला. ऍग्री असाल तर से आय इन अ चॅट बॉक्स. म्हणजे जेवढं गरजेचं तेवढंच करा, कशाला उगाच भारूड वरती काम करत बसायचं, अजून कशाला भारूड वरती काम करत बसायचं. हा, बट हा सर्व प्रॅक्टिसचा गेम आहे. म्हणजे तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस केलं तर प्रॅक्टिस नंतर तुम्ही स्वतःला, तुमच्या माइंडला अशा पद्धतीने ट्रेन कराल की तुम्ही काहीतरी तुमचं एक नवीन इन्व्हेन्शन तुम्ही तिथं शोधाल. बराच वेळ वाचला आपला, म्हणजे आपल्याला बघा कोणता कोणता वेळ वाचला. हा स्क्वेअर बॉक्स आहे त्याचं आपल्याला कामच पडलं नाही, हा वरचा एरो आहे त्याचं कामच पडलं नाही आपलं. म्हणजे हे दोन सिम्बॉल डिकोड करण्याचा वेळ आपला त्या ठिकाणी वाचू शकतो, लक्षात घ्या. चला बरं, याच पद्धतीने या प्रश्नासाठी उपयोग करा त्याचा. कम ऑन एव्हरीवन, कम ऑन. जेवढं गरजेचं आहे तेवढंच करा. चला, जेवढं गरजेचं आहे तेवढंच करा. बी पर्सेंटेज एन म्हणजे पर्सेंटेज साली मोठाही नाही एवढाही नाही म्हणजे लहान आहे, बी लहान आहे एन पेक्षा. डेल्टा एन डेल्टा एफ म्हणजे काय, पेक्षा लहान नाही म्हणजे मोठा आहे किंवा समान आहे कोणापेक्षा, एफ पेक्षा. बी आणि एफ मध्ये कोणत्याही प्रकारचं संबंध त्या ठिकाणी वर्कआउट होणार नाही. दुसरा निष्कर्ष गॉन. कारण की बघा या ठिकाणी इनइक्वॅलिटी एकमेकाला फेस करतात. जिथे जिथे दोन दिलेत ते उडवा,
हा सत्य येणार नाही, हा सत्य येणार नाही, कारण इथं 2 मेन्शन केलाय. स्मार्ट कामं करा. F*H याचा अर्थ काय? मोठा नाही. मोठा नाही म्हणजे काय? लहान आहे किंवा समान आहे. ओके. म्हणजे पुन्हा बघा, कोणामध्ये रिलेशन निघणार नाही. N आणि H यांच्यामध्ये देखील रिलेशन निघणार नाही, कारण इनइक्वालिटीनी तोंड फिरवलेलं आहे. N आणि H हे पण सत्य होणार नाही. जिथं पहिला दिलेलं आहे तिथं क्रॉस मारा. 3 ऑप्शन गेले, उत्तर येणारे एकही सत्य नाही. आय कॅन सेव्ह लॉट ऑफ टाइम. मी ऑप्शन्सकडे पण तिरकी नजर, निष्कर्षांकडे पण तिरकी नजर ठेवली आहे आणि ऑप्शन्सकडे पण तिरकी नजर ठेवली आहे. तुमचं उत्तर कमी वेळामध्ये आलंय. तुम्हाला हा अप्रोच आवडला असेल तर से यस इन अ चॅट बॉक्स. कम ऑन, से यस इन अ चॅट बॉक्स. इतकं स्मार्टली उत्तर आपल्याला काम करायचं मित्रांनो, लक्षात घ्या. इतक्या व्यवस्थित पद्धतीने आपण जर काम केलं तर डेफिनेटली आपण कुठं ना कुठं वेळ वाचवू शकतो, लक्षात घ्या. तर अशा प्रकारचा हा टॉपिक आहे.